तुम्ही मला सांगा, नवीन कस्टमर शोधणं सोपं आहे का जुने कस्टमर टिकवणं सोपं आहे? आता रिसेंटमध्ये एका बँगलोरच्या कस्टमरनी माझ्याकडून सर्व्हिस घेतली. ती म्हटली की मला क्लायंट्स पाहिजे आणि तूच बेस्ट फिट आहे, त्याच्यामुळे मी हा प्रोजेक्ट तुझ्याकडे देणार आहे. तर आमची अशी डील होती की 50% ॲडव्हान्स मनी घेणार मी आणि काम झाल्यानंतर महिन्याचं पेमेंट ती करणार. तर काम सुरू केलं मी. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, पण ती मी जे सांगेल ते ऐकत नव्हती आणि त्याच्यामुळे तिला रिझल्ट भेटत नव्हते. आता ऑफकोर्स क्लायंट्स भेटणं म्हणजे बिझनेस मधलं सगळ्यात अवघड काम. आता जर स्ट्रॅटेजीज माझ्यासाठी वर्क होत असतील, माझ्या अदर क्लायंटसाठी वर्क होत असतील, तर ऑफकोर्स तिच्यासाठी पण वर्क होणार आणि हे तिला माहीत होतं. तिचा त्या स्ट्रॅटेजीवर विश्वास नव्हता, त्याच्यामुळे तिने पुरेशी ॲक्शन घेतली नाही आणि तिला त्या 15 दिवसात 20 दिवसात क्लायंट्स भेटले नाही. तर मीच तिला म्हटलं, आपण काम सोबत करू शकणार नाही. हे जे पैसे तू दिलेले आहेत हे तू परत घे आणि 20 दिवस आपण जे सोबत काम केलंय त्याचे पैसे मी चार्ज करणार नाही, कारण की तुला एंड रिझल्ट भेटलेला नाहीये. आता भली त्याच्यात चुकी तिची होती, पण तरी पण मी तिला सगळं पेमेंट परत केलं आणि ती इतकी खुश झाली. ती म्हटली, तन्मय, आपण फ्युचरमध्ये परत नक्की 100% काम करू. आणि परत आत्ता 10 दिवसापूर्वी तिचा मेसेज आला की तन्मय, मला परत क्लायंट्स पाहिजे, आपण काय स्ट्रॅटेजी वापरायची ती वापरू. जेव्हा तुम्ही क्लायंटशी ना ट्रान्सपरंट राहाल ना, त्या टायमाला बघा तुमचा बिझनेस किती जोरात वाढतो. भरपूर कस्टमर आहे ना, मनी बॅक देत नाही. त्यांचा माल खराब असला तर ते म्हणतात वरूनच खराब आलाय. तसं नाही, त्यांनी तुमच्याकडून सर्व्हिस घेतली ना, मग तुम्हीच जिम्मेदार आहे त्या गोष्टीला. तर लक्षात ठेवा, कस्टमर रिलेशनशिप सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बिझनेसमध्ये.